नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रो, आजचा व्हिडिओ तरुण मुलांसाठी आहे ज्यांचं लग्न झालं नाही. लग्न करण्याच्या आधी ज्या नीतीची आवश्यकता आहे, ज्या नीतीमुळं सुभाग्य तयार होतं आणि त्या सुभाग्यानं आपल्या जगण्यामध्ये सुविचार, आणि सर्व काही सुख आणि समृद्धी येण्यास सुरुवात होईल. तर ती नीती या गाण्यामध्ये लपलेली आहे. तर या गाण्याच्या नीतीला जेव्हा आपण फॉलो करू म्हणजे काय, नीती बनवू त्या पद्धतीची, तर काय होईल, सौभाग्य तयार होईल, आहे की नाही. का तर इच्छेने निश्चय तयार होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. तर जाणून घेऊया नीतीबद्दल थोडीशी माहिती. थोडंसं गाणं ऐकूया, नंतर समजेल की नीती कशी करायची. मनाला मनाची जीवाला जीवाची मनासारखी आपलं जीव जी इच्छा करतो त्यासारखी मनाला मनाची जीवाला जीवाची अशी एक सोबती दे ईश्वरा, मला एक सोबती दे. आणखी कशी, हळव्या मनाची नाजूक तनाची तन मन रूपमती दे ईश्वरा, मला एक सोबती दे. फर्स्ट नीती, मनाला मनासारखी, जीवाला जीवासारखी सोबती दे. हळव्या मनाची, हळव्या मनाची असल्यास काय फायदा होईल, त्याचं मन आपण दुखवणार नाही. आणि मन न दुखल्यामुळं आपलं मन कधीही दुखणार नाही. ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती एखाद्याचं मन दुखवते तर आयुष्यभर त्या दुखवणाऱ्याचं मन दुखत राहील. ही सिस्टम आहे, परमेश्वराने या सिस्टममध्ये ते करून ठेवलेलं आहे. ज्याचं मन तुम्ही दुखवता तुमचं मन 100% दुखणारच, यात शंका नाही. तर गाईज, चांगल्या गोष्टी नेहमी चांगल्या असतात आणि वाईट गोष्टी नेहमी वाईट असतात. कानातून आणि डोळ्यातून ज्या काही गोष्टी वर मनावर येतात, प्रथम त्याला विचारसरणीची दिशा दिल्यानंतर जो आपण विचार केला चांगलं वाईट ते अंतर्मनात रेकॉर्ड होत असतं. लक्षात ठेवा,
मित्रांनो, चुकीचं असेल तर अंतर्मनाला घाव होतं. क्षती घेऊ नका अंतर्मनावर, चुकीच्या गोष्टी आणि वाईट गोष्टी अंतर्मनावर बिंबवून. तर नीती कशी पाहिजे? मनाला मनासारखी, जीवाला जीवासारखी. आहे ना? हळव्या मनाची, नाजूक तनाची, तन मन रूपमती, तनाने मनाने सुंदर रूप असावं. आहे की नाही? रंग सावळा असो वा गोरा असो, रंगाचा भेदभाव नाही आहे. यावेळेला प्रेम येतं नजरेतून. एखादा मुलगा ज्या वेळेला मुलगी पाहायला जातो, पसंत का पडते माहीत आहे का? ते रहस्य आहे. काय? डोळ्याला डोळा भिडतो आणि मनातलं रहस्य समजून जातात एकमेक. जे समजत नाही ते असंच आई वडिलांच्या प्रार्थनेमुळं त्यांचं लग्न जमतं, ते सगळं असंच होतं. तर गाईज, स्वतः आपण विचार करायचा. आपलं लाईफ आहे, आपल्या लाईफला आपण सुंदर कसं बनवायचं याचा विचार केला पाहिजे ना. शेवटी आई वडिलांची प्रार्थना आहेच, त्याआधी आपण विचार केला पाहिजे. तर तुम्ही समजला आता. ही नीती ज्या वेळेला माणूस करतो, कोणताही मुलगा ही नीती ज्या वेळेला करेल त्यावेळेला त्याचं सुभाग्य तयार होईल. आणि या सुभाग्याचा एक टॉर्चर येत असतं. टॉर्चर म्हणजे काय? नशिबाचा टॉर्चर धोका असतो, तो सोसायचा. ते खरं नसतं. फक्त त्या नशिबाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ते टॉर्चर येत असतं. थोडासा त्रास येतो. तो त्रास सहन केल्यानंतर भाग्य दैव बनून आपल्याला वाढलं जातं. दैव म्हणजे काय? भाग्याचा रिझल्ट म्हणजे दैव. तर हे दैव घेण्यासाठी याला फितरत म्हणतात. फितरत नाही, याला किस्मत म्हणतात. दैवाला काय म्हणतात? फितरतचा रिझल्ट, भाग्याचा रिझल्ट. जे भाग्य, दैव. भाग्याचा रिझल्ट म्हणजे काय? दैव. आणि हे दैव कुठून येतं? कुठून वाढलं जातं? प्रारब्धामधून. प्रारब्धामध्ये काय? चांगलं वाईट, जीवन मृत्यू, आहे का नाही? आणि श्रीमंती गरिबी, गरज. त्याच्यामध्ये श्रीमंती गरिबी येते. तर नीती ज्या वेळेला तुम्ही अशी करचाल, मनाला मनासारखी दे, जीवाला जीवासारखी दे, आहे ना, सोबती. आता हे कुणाला मागायला लागला तुम्ही? परमेश्वराला. आता परमेश्वर कोण? परम म्हणजे पवित्र, ज्याच्या मनामध्ये कधीही वाईट येत नाही, तो वाईट करत नाही आणि त्याला वाईट आवडत नाही, असा परम. ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. ज्या काही निर्मिती केल्या गेल्या आहेत, त्या सर्व निर्मितीच्या गरजेला जो देतो तो ईश. यालाच अरबीमध्ये रब म्हणतात. आहे की नाही?
रब म्हणजे काय? प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. ईश म्हणजे काय? प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. रब हा शब्द अरबी आणि पंजाबी सुद्धा आहे. पंजाबीमध्ये सुद्धा रब म्हणतात. अर्थ तोच आहे. तर गाईज, परमचा अर्थ पवित्र, ईशचा अर्थ प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा. जमीन आकाशा दरम्यान, जमिनीखाली ज्या काही वस्तूंची, प्राण्यांची निर्मिती केली गेली आहे, त्या निर्मितीच्या सर्व गरजांना चांगलं वाईट देणारा तो ईश, तो रब आहे की नाही? आणि वर म्हणजे काय? वर म्हणजे सगळ्यात वरचा, ज्याच्यावरती कोणी नाही. हो की नाही? या शब्दाला अरबी भाषेत आला म्हणतात. परमला सुबहान म्हणतात अरबी भाषेत. म्हणजे परम, ईश्वर या शब्दाला अरबी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुबहान रब्बी, रब आला, सुबहान रब्बी अल आला हे शब्द नमाजीच्या वेळी नतमस्तक होऊन दिवसातून 5 वेळेच्या नमाजामध्ये कमीत कमी 500 वेळा म्हणत असतात, नतमस्तक होऊन. आहे की नाही? किती चांगलं आहे बघा. तर गाईज, ज्याने निर्मिती केली त्याला कोणत्याही नावाने बोलवा, धाव घ्या. आता कोणत्याही नावाने बोलवायचं म्हणजे काय? आपल्याला ज्या वस्तूंची, ज्या गोष्टींची गरज असते ती मागण्यासाठी काही गुणाची आवश्यकता असते. हो की नाही? तर ते गुण ज्याच्यामध्ये आहेत त्या नावाने त्याला बोलवायचं. आहे की नाही? ज्या वेळेला ऊर पेटतं, ज्या वेळेला बुद्धी चुकीच्या विचारांचा अंत गाठते, त्यामुळं डोक्याला खूप त्रास होतो. अंतर्मनावर जखमा येतात डोळ्यातून आणि कानातून. त्यावेळेला ज्या वेळेला धाव घ्यायची आहे, तो आकाशा पलीकडे, त्याला बोलवायचं, त्याला मागायचं. आहे की नाही? ते मागणं नाही जर आपण एकमेकाला मागतो ना, ते मागणं नाही. मागणं हे कुठलं? उरामध्ये वेदना होतात, अंतर्मनात वेदना होतात. आहे की नाही? गरज कोण देतोय आपल्या जगामध्ये? तर मनुष्याची, यक्षांची, मनुष्यांची ताकद नाही की मनुष्याच्या गरजेला पूर्ण करेल. पूर्ण कोण करतो? सर्व निर्मितीच्या गरजेला जो देतो, जो आकाशाच्या पलीकडे आहे, तो निर्माता, त्यालाच आपण काय म्हणायचं? ईश म्हणायचं. ईश म्हणजे काय? प्रत्येक जीवाच्या गरजेला देतोय तो, तर त्याला मागायचं. रब म्हणायचं त्याला. ईश म्हणा, रब म्हणा, कोणत्याही नावाने बोलवा, त्याचे सर्व गुण दी बेस्ट आहे. तर ज्या ज्या वस्तूंची, ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता पडते, त्यावेळेला त्या त्या गुणाने त्याला स्मरणात आणायचं, ध्यानात आणायचं, आठवणीत आणायचं. असं केल्यानंतर काय होईल? आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ. आणि आपण त्याच्याशी स्वतः कनेक्ट झाल्यानंतर आपली प्रार्थना, आपलं भाग्य मार्गी लागेल. हो की नाही?
मग शेवटी आपण भाग्याच्या परीक्षेत जर अनुत्तीर्ण झालो, नापास झालो, तर मग आहेच संत लोक, खरी संत लोक, ज्याची प्रार्थना परमेश्वर मंजूर करतो. कारण परमेश्वराने जगामध्ये काही निवडक लोकांना त्याचं काम करण्यासाठी निवडलेलं आहे. काही भोंदूसुद्धा आहेत. तर या भोंदूला बळी जायचं नाही, आपण स्वतः प्रयत्न करायचा. अंधश्रद्धेत कधीही वावरायचं नाही. अंधश्रद्धेत धोका आहे, खूप मोठं आयुष्याचं नुकसान आहे. वेड्यासारखी विचारसरणी होते, अंतर्मनावर घावच घाव होत जातात. तर अशा चुकीच्या विचारसरणीमध्ये जाऊ नये. त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. चुकीच्या विचाराला फॉलो जो करतो तो अंधश्रद्धेत असतो. जमीन आकाशाचा निर्माता कुठे आहे? आकाशाच्या पलीकडे. आपल्याला जी गरज आहे त्या गुणाने त्याला आपल्याला बोलवायचं आहे. एक गुण सांगितलं आहे की नाही? ईश, रब, प्रत्येक जीवाच्या गरजेला. कोणी अन्याय करतंय, अत्याचार करतंय, ऊर कित्येक तरी पेटलेले आहेत, अन्याय सहन करतात, रडतात, कुजून कुजून, मनाला कुजून सोसून, दुःख सोसून जगणं जगतात. तर अशा वेळी ज्याच्यावर अन्याय होतोय तर त्याने भव आणि या गुणाला स्मरणात आणायचं. भवानी म्हणजे काय? भव आणि. भव केव्हा आणतो माणूस? राग आल्यानंतर. आणि भव आणून तो परमेश्वर काय करतो? आईच्या प्रेमाखातर. कारण सत्तर आईचं प्रेम करतोय तो. एक आईचं प्रेम स्मरणात ध्यानात आणा, त्याच्या 70 पटीनं परमेश्वर प्रत्येक जीवावर प्रेम करतोय. आलं लक्षात? तर भव आणि आईचं प्रेम घेऊन भव आणतो आणि त्या अन्याय करणाऱ्यावर पेटून उठतो, त्याला धडा शिकवतो. या शब्दाला अरबी भाषेत कहार म्हणतात. कहर बरसवणारा म्हणतात ना, त्याला कहार म्हणतात अरबी भाषेत. आणि मराठी भाषेमध्ये भव आणि प्रचलित भाषा आहे, त्याचं कहर म्हणतात. मराठीमध्ये कहार म्हणत नाही. कहार म्हणजे कहर धाडणारा. सोप्या भाषेत भव आणि. तर तो
भावा आणतो, आईचं प्रेम घेऊन त्या व्यक्तीला मदत करतो, त्या अन्याय करणाऱ्यापासून वाचवतो, त्याचा अन्याय दूर करतो. कधी? ऊर पेटल्यानंतर, आकाशाच्या पलीकडे ध्यान गेल्यानंतर. हो की नाही? तर मित्र हो, इच्छा करा, ज्या गुणांची आपल्या ज्या भाग्याची आपल्याला गरज आहे, ते भाग्याला कोणत्या गुणाने परमेश्वराला ध्यान करायचं याचा विचार करायचा. मदत करणारा, दुःखाला हरवणारा हरी आहे की नाही? अकबर म्हणतात हरीला. अकबर, अकबर म्हणजे मोठा. तू मोठा आहेस, तू हरवणारा मोठा आहेस, सर्वांना हरवणारा एवढा मोठा आहेस. तुझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. तर असा हरी, असा अकबर, तो आकाशाच्या पलीकडे आहे. दुःखाला हरव, सुखाला येऊ दे आयुष्यात. कधी करणार? सोसलं दुःख असं म्हणा. दुःख सोसलं, त्रास, यातना, वेदना आहे की नाही, सर्व काही तुझ्यासाठी सोसलं. आता तरी सुख दे असं म्हणायचं. ध्यान कुठे? आकाशाच्या पलीकडे आहे की नाही. आपल्याला तो पाहतोय आणि आपल्या अंतर्मनातल्या सर्व गोष्टींची जाण घेतोय. लक्ष द्यायचं आकाशाच्या पलीकडे आणि मागायचं. पुढं कसं मागायचं? गाणं ऐकतो. मनाला मनाची, जीवाला जीवाची, अशी एक सोबती दे ईश्वरा, मला एक सोबती दे. हळव्या मनाची, नाजूक तनाची, तन मन रूपमती दे ईश्वरा, मला एक सोबती दे. ही नीती झाली. पुढं कसं मागायचं जाणून घ्या. नीती तयार करा या पद्धतीची. सर्वांना व्हिडिओ मेसेज करतोय. तिला पाहता नयन हे नयनात खोल जावे, गुपित ते मनातले सहज समजून यावे. प्रेम वर्षावातले ऋतू बहरून जावे, शब्द या मनातले तिच्या अंतरी उतरावे. साध्यापणाची, सगुण गुणाची, तन मन रूप मती दे ईश्वरा, मला एक सोबती दे. या पद्धतीची नीती ज्या वेळेला तुम्ही करता तर सुखी जीवन तुमच्या आयुष्यामध्ये सामील होईल. हे भाग्य तयार करा. इच्छेने निश्चय तयार होतो.
निश्चय ठाम झाले की नीती तयार होते. नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला सुभाग्य तयार होतं. आहे का? हे सुभाग्य तयार करायचं. तर गाईज आज एवढंच. याच्या पुढचं एक गाणं आहे, लग्न झाल्यानंतर प्रेम कसं करायचं, जेणेकरून आपल्या सोबतीचं मन आपल्या ताब्यात येईल. ताब्यात म्हणजे मारण्यासाठी नाही, त्याच्या मनाला समजण्यासाठी. हो की नाही? तर दुसरं गीत कसं आहे ते, निरखून पाहायचं, आपल्या सोबतीला निरखून पाहायचं. ज्यावेळेला तुम्ही निरखून पाहाल त्यावेळेला तुम्हाला ईश्वराने केलेल्या उपकाराचे ज्ञान तुम्हाला होण्यास सुरुवात होईल. कसं ते ऐका. तुझे गाल गुलाबी गुलाबी जसे फूल गुलाबाचे. आहे ना? ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराने तुम्हाला जो सोबती दिलाय त्याला ज्या वेळेला तुम्ही निरखून पाहता तर परमेश्वराच्या ऋणाचे उपकाराचे ध्यानाची नजर तुमची सुरू होईल आणि पूर्ण पुरुषत्व तुमच्या शरीरामध्ये येण्यास सुरुवात होईल. तुझे गाल गुलाबी गुलाबी जसे फूल गुलाबाचे. तुझे ओठ शराबी शराबी जसे प्याले गुलाब सरबताचे. तुझे ओठ गुलाबी शराबी शराबी जसे प्याले सरबताचे. मग जाणवेल काय अति सुंदर तेचा खजिना मिळाला आज म्हणे मन मध्ये आभार ईश्वरा रे हो. हे समजल्यानंतर प्रेम मनी भरून आले रंग प्रीत ओतला आज म्हणे मन माझे आभार ईश्वरा रे हो. या पद्धतीचं गाणं आहे. नेक्स्ट व्हिडिओ जरूर ऐका, त्याच्यामध्ये गाणं पूर्ण म्हणेन मी. पुरुषाचं पुरुषत्व कसं जागृत होतं आणि वाईट नजर टाकल्यानं
पुरुषत्व कसं नष्ट होतं याची जाणकारी मी देणार आहे. तर ऐकायला विसरू नका. फॉलो करा, शेअर करा. पब्लिसिटीसाठी नाही, चांगल्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी. तर ओके गाईज, नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग अँड खुदा हाफिज.